नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पॉलिटेक्निकचा कट ऑफ कसा बघायचा. सगळ्यात महत्त्वाचं राहतं की तुम्हाला जी कट ऑफची PDF फाईल आहे ती प्रॉपरली रीड करता आला पाहिजे ॲज पर युअर सीट टाईप आणि तुमच्या पर्सेंटेजनुसार. तेव्हाच तुम्ही एक चांगली ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवू शकेल आणि तुम्हाला एक तुमच्या मनासारखं कॉलेज किंवा ब्रँच मिळेल. बघा, तुम्हाला असं वाटत असेल की मला तर चांगले मार्क्स मिळाले, पर्सेंटेज मिळाले, मला कॉलेज ब्रँच मिळून जाईल. असं नसतं मित्रांनो. जी हे सिस्टीम आहे किंवा सॉफ्टवेअर आहे याला माहीत नाही की तुम्ही काय मार्क्स मिळाले किंवा तुम्हाला कोणतं कॉलेज मिळायला पाहिजे. तुम्ही जसे ऑप्शन फॉर्मचा सिक्वेन्स टाकाल, ज्या पद्धतीने ऑप्शन फॉर्म फिल करणार त्यानुसारच तुम्हाला कॉलेज अलोकेट होते. तर सगळ्यात महत्त्वाचा हा क्रुशियल पॉईंट असतो की आपली ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवणं. तर आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूरशी क्लॅरिटी येऊन जाईल आणि तरीसुद्धा जर काही डाऊट्स असले तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आणि सेकंड सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं तुम्हाला एक प्रॉपरली मेंटरिंग मिळायला पाहिजे थ्रू आउट द ॲडमिशन प्रोसेसमध्ये, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला गुगल फॉर्मसुद्धा फिल करू शकता. आणि गुगल फॉर्म फिल केला तर लगेच आम्ही तुम्हाला कनेक्ट करून प्रॉपरली तुमच्या प्रेफरन्स, तुमच्या ब्रँच, सगळे डाऊट्स वगैरे रिझॉल्व्ह करून तुम्हाला तुमच्या थ्रू आउट द ॲडमिशन प्रोसेसमध्ये मेंटरिंग करू. आणि जोपर्यंत तुम्हाला एक चांगलं कॉलेज आणि ब्रँच मिळत नाही तोपर्यंत आमचा हा सपोर्ट राहणार. तर ते पण तुम्ही बघू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक वगैरे दिलेले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेकआउट करा. आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मी एकदम स्क्रॅचपासून सांगणार आहे, हळू सांगणार आहे, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन इथं असू द्या, इकडे तिकडे लक्ष नका करू. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित वन शॉटमध्ये बघा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला. तर आता बघा, तुम्ही असं समजा एखादं तुम्ही जर मम्मीच्या मोबाईलवर हा व्हिडिओ बघत असाल तर पप्पाचा मोबाईल तुम्ही बाजूला घेऊ शकता आणि मी जसं असं सांगत आहे तसं स्टेप्स फॉलो करू शकता. स्टेप नंबर 1, डायरेक्टली गुगलला किंवा क्रोमला गेले, तिथे टाकायचं DTE कट ऑफ 2025, कारण मागच्या वर्षीचा कट ऑफ बघायचा आहे. जसं तुम्ही असं पुट केलं आणि सर्च केलं की तुम्हाला ही वेबसाईट दिसेल DTEMaharashtra.gov.in. याला ओपन करायचं. पण ही जशी लिंक ओपन केली ना, तर एक गोष्ट क्रॉस चेक करून घ्यायची की आपण जो कट ऑफ बघत आहे तो 2025-26च बघत आहे की नाही, किंवा आपण 2025-26च्याच लिंकवर आलो आहे की नाही. कारण 2024-25ची पण लिंक अवेलेबल आहे. तर आपल्याला बघायचं आहे 25-26, तर इथे दिसत आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला कट ऑफ दिसत आहे इथे कॅप राऊंड 1, 2 आणि 3. आपल्याला 2 आणि 3चं बिलकुल बघायचं नाही, कारण कॅप राऊंड 1चा कट ऑफ हा थोडा हायेस्टला क्लोज होतो, तर तोच आपण रेफरन्ससाठी घेऊया. जसं आपण कॅप राऊंड 1ला क्लिक करतो तर अशी एक PDF फाईल ओपन होते. आता ही PDF फाईल अराउंड 3500+ पेजेसची आहे. एवढी मोठी PDF फाईल तुम्हाला बिलकुल प्रिंट वगैरे करायची नाही किंवा सगळी PDF फाईल रीड करण्याची पण गरज नाही, कारण याच्यामध्ये जवळपास 400-450 कॉलेजेस आहे आणि एवढे सारे कॉलेजेस आपण टाकणार नाही, हार्डली आपण 15-20 कॉलेजेस टाकणार आहे. सो ही PDF फाईल कसं सर्च करायची, रीड करायची आता आपण समजून घेऊ. इथे पण चेक करू शकता तुम्ही की हे अकॅडमिक इयर 2025-26 साठीच आहे. आता मी बेसिक सांगतो आणि देन आपण ॲडव्हान्सला जाऊ. आता इथे बघा, कॉलेजचं नाव राहतं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. त्यानंतर त्याच्यासमोर बघा कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड आहे. त्यानंतर ब्रँच आणि ब्रँचचा कोड बघायला मिळतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टेटस, की ते कॉलेज गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, ऑटोनॉमस आहे वगैरे, ते सगळं बघायचं असेल तर स्टेटस बघायचं. स्टेटसच्या समोर क्लिअरली लिहिलं राहतं गव्हर्नमेंट. ओके, आता हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे. इन केस जर आपण आता एखादं एक्झाम्पल घेऊया, अमरावतीचं कॉलेज घेऊया. आता बघा, अमरावतीचं कॉलेज जसं सर्च केलं तर आता तुम्हाला पंजाबराव देशमुख दिसत असेल. इथे दिसत आहे स्टेटस गव्हर्नमेंट एडेड. का बरं? कारण हे संस्थेचं कॉलेज आहे पण याला गव्हर्नमेंटची ग्रँट आहे, म्हणून हे गव्हर्नमेंट एडेड आहे आणि याला पूर्ण फी स्ट्रक्चर गव्हर्नमेंट सारखंच लागतं. त्यानंतर जर मी अजून एंटर करत असेल तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती. आता हे कॉलेज गव्हर्नमेंट तर आहे, सोबतच ऑटोनॉमस आहे, म्हणून गव्हर्नमेंट डॅश ऑटोनॉमस लिहिलेलं आहे. आणि इन केस जर प्रायव्हेट कॉलेज असेल तर काय लिहिलं राहील ते पण आपण बघून घेऊया. आता बघा, इथे हे जे डॉक्टर राजेंद्र गोडे कॉलेज आहे हे प्रायव्हेट कॉलेज आहे, इथे लिहिलेलं आहे अनएडेड कॉलेज. आलं लक्षात? तर काय स्टेटस कसं बघायचं, कारण भरपूरदा तुम्ही व्हिडिओजमध्ये बघता यूट्यूबवर किंवा तुमचा मित्र म्हणतो अरे ते तर ऑटोनॉमस आहे कॉलेज, अरे हे तर प्रायव्हेट आहे. तर शेवटी डायरेक्टली या PDF फाईलच्या हेल्पने क्रॉस चेक करून घ्यायचं. तर हे तर समजलं असेल. व्हेरी गुड, चालेल. आता आपण समजून घेऊया की कट ऑफ रीड कसा करायचा. सगळ्यात महत्त्वाचा तो पॉईंट आहे. बेसिकपासून जाऊया आपण. अमरावती आपण कट ऑफ रीड करण्यासाठी एक्झाम्पल घेऊया गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा. आता याच्यामध्ये बघा 3 टाईपचा कट ऑफ दिसणार तुम्हाला. एक दिसणार होम डिस्ट्रिक्ट सीट्स. त्यानंतर तुम्ही स्क्रोल डाऊन जर केलं तर तुम्हाला इथे दिसत असेल अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट सीट्स. आणि तिसऱ्या टाईपची सीट्स असतात तो म्हणजे स्टेट लेवल सीट्स. आलं लक्षात? आता होम डिस्ट्रिक्ट आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला अजून सब डिवाइड दिसणार, ते म्हणजे
टेक्निकल सीट्स आणि नॉन टेक्निकल सीट्स. हे काय असतं, इन केस जर तुमचा 8 to 10 सब्जेक्ट असेल टेक्निकल किंवा व्होकेशनल वगैरे, तर तुम्ही टेक्निकल सीट्समध्ये येता, आणि जर नसेल सब्जेक्ट तर तुम्ही नॉन टेक्निकल सीट्समध्ये येतात. आणि जोपर्यंत माझं ऑब्झर्वेशन राहिलं आहे, अराउंड 95 to 97% हे मुलं नॉन टेक्निकल सीट्स टाईपमध्येच येतात. फक्त 3 ते 4%च विद्यार्थी राहतात ज्यांनी 8वी ते 10वी किंवा त्यांच्या शाळेमध्ये टेक्निकल नावाचा सब्जेक्ट अवेलेबल असतो. आलं लक्षात. आता अजून जर बेसिक डाऊट असेल होम डिस्ट्रिक्ट आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट आहे, तर तो पण क्लिअर करून देतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही यवतमाळचे असेल आणि तुमचं एज्युकेशन दिग्रज दारव्यामधनं झालं आहे, तर तुम्ही होम डिस्ट्रिक्ट तुमचा यवतमाळ येऊन जातो. आणि जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन पण करणार ना, तिथे क्लिअरली मेन्शन राहतं की तुमचा होम डिस्ट्रिक्ट काय आहे. तर तुम्ही जेव्हा होम डिस्ट्रिक्ट सीट्सचे स्टुडंट राहतात, तर तेव्हा तुम्हाला कट ऑफ फक्त होम डिस्ट्रिक्टचा बघावा लागतो. पण इन केस यवतमाळचा स्टुडंट किंवा पुण्याचा स्टुडंट एखाद्या दुसऱ्या डिस्ट्रिक्टला अप्लाय करताय, लाईक पुण्याचा स्टुडंट संभाजीनगरला करत आहे, नागपूरला किंवा अमरावतीला करत आहे, तर तेव्हा त्याला अदर दॅन होम डिस्ट्रिक्टचा कट ऑफ बघावं लागतं. तर हा बेसिक डिफरन्स आहे, खूप जास्त असं रॉकेट सायन्स याच्यामध्ये. ओके, आता कट ऑफ रीड कसं करायचं त्याच्यासाठी इथे बघा लिजेंड्स दिलेले आहे, म्हणजे लॉंग फॉर्म म्हणू शकतो आपण. टी स्टँड्स फॉर टेक्निकल, एन स्टँड्स फॉर नॉन टेक्निकल, जी स्टँड्स फॉर जनरल, एल स्टँड्स फॉर लेडीज वगैरे आपण इथं रीड आउट करू शकता. आता आपण बघूया गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावतीचा कट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी. आता इथे तुम्हाला दिसत असेल होम डिस्ट्रिक्ट सीट्स, नॉन टेक्निकल सीट्स अलॉटेड टू द होम डिस्ट्रिक्ट कॅन्डिडेट्स. आता इथं बघा ही नॉन टेक्निकल सीट्स असल्यामुळे याच्या समोर दिसत आहे एन, जी स्टँड्स फॉर जनरल, OPEN मीन्स ओपन ही कॅटेगरी आहे, आणि एच स्टँड्स फॉर होम डिस्ट्रिक्ट. तसंच तुम्हाला लेडीज जर असेल तर बघा एन नंतर एल दिसत असेल, सोबतच तुम्ही कॅटेगरी पण बघू शकता, NT, OBC, ST वगैरे दिसत आहे तुम्हाला इथे. आलं लक्षात, राईट. आता इथे बघा अजून होम डिस्ट्रिक्ट टेक्निकल सीट्स अलॉटेड टू द होम डिस्ट्रिक्ट टेक्निकल कॅन्डिडेट्स, म्हणजे होम डिस्ट्रिक्टमध्येच टेक्निकल सीट आहे अवेलेबल, आणि तेच होम डिस्ट्रिक्टच्या टेक्निकल स्टुडंट्सला अलॉकेट केलं आहे. तिथे बघा स्टार्टिंगला तुम्हाला टी दिसत असेल, टी स्टँड्स फॉर टेक्निकल, बाकी सेमच आहे, म्हणजे कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर लास्टमध्ये एच आहे, एच स्टँड्स फॉर होम डिस्ट्रिक्ट सीट्स. ह्याला समजलं. आता इथे खाली कन्फ्यूज होण्याची गरज नाही बिलकुल, की सर होम डिस्ट्रिक्ट नॉन टेक्निकल सीट्स अलॉटेड टू द अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट कॅन्डिडेट्स. कधी कधी कसं होतं की होम डिस्ट्रिक्टच्या नॉन टेक्निकल सीट्स आहे, पण तिथे कोणी अप्लाय नाही केलं आहे त्या कॅटेगरीमध्ये म्हणा किंवा त्या सीट टाईपसाठी, आणि त्यांच्याकडनं फॉर्म आलेला आहे दुसऱ्या डिस्ट्रिक्टमधनं, तर ते काय करतात, त्याला देऊन देतात, कारण त्यांनी तो कट ऑफ मॅच केलेला असतो किंवा त्यांच्याकडे ती सीट रिकामी असते. तर हे नेहमी होतं, म्हणजे इव्हन तुम्ही OBCचे पण स्टुडंट असाल तर तुमचं सीट टाईप कधी कधी जनरल ओपन दाखवणार, ते कन्फ्यूज होण्याची गरज नाही बिलकुल, राईट. आता याच्यानंतर तुम्हाला अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट सीट्स कशा बघायच्या ते पण सांगून देतो. आता याच्यामध्ये काय डिफरन्स आहे मध्ये बघा, लास्टमध्ये एच नाही आहे, O आहे, O स्टँड्स फॉर अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट सीट्स, बाकी ॲज इट इजच आहे स्टुडंट्स, काहीही वेगळं नाही आहे. फॉर एक्झाम्पल मी जर अमरावतीचा असेल तर मी आता माझा कट ऑफ बघत आहे OBCसाठी, तर मी बघाल नॉन टेक्निकल जनरल OBC H हा कट ऑफ बघणार, आणि यवतमाळ किंवा माइट बी पुण्यासाठी कट ऑफ बघत आहे तर मी अदर दॅन होम डिस्ट्रिक्टमध्ये बघणार. ते एवढं सिम्पल आहे कट ऑफ रीड करणं. आय होप तुम्हाला समजलं असेल. हां, याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे की आता मी इथे कट ऑफ बघत आहे नॉन टेक्निकल जनरल ओपन अदर दॅन होम डिस्ट्रिक्टचा, तर ही जी आहे मेरिट रँक आहे 759, 6908, 38,084, आणि हे जे ब्रॅकेटमध्ये दिसत आहे हे पर्सेंटेज आहे. याच्या व्यतिरिक्त आय डोंट थिंक सो काही रीड करण्यासारखं आहे. हां, आता एवढ्या साऱ्या PDF फाईलमध्ये सर कॉलेजेस वगैरे सर्च कसं करायचं, तर डायरेक्टली Ctrl+F जर टाईप केला आणि तुम्हाला जर त्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड माहीत असेल तर तो तुम्ही टाकू शकता. जसं आपले पॉलिटेक्निकवर भरपूर व्हिडिओज आहे जिथे आपण मेन्शन केलेलं आहे, तर ते तुम्ही इन्स्टिट्यूट कोड नोट डाऊन करून ठेवू शकता, ते इथे सर्च करू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही सिटीच्या नावाने सर्च करा. डायरेक्टली मी जसं टाकत आहे पुणे आणि एंटर जर केलं तर मी रिडायरेक्ट होत आहे पुण्याच्या कॉलेजेसच्या लिस्टवर. ते या प्रकारे तुम्ही Ctrl+F करून लॅपटॉपवरनं किंवा तुमच्या सिस्टीमवरनं पण सर्च करून पण त्या कॉलेजेसवर डायरेक्टली रिडायरेक्ट होणार. 1 by 1 तुम्हाला स्क्रोल करण्याची गरज नाही. तर आय होप या व्हिडिओमधून समजलं असेल. अजून पण काही डाऊट्स असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इनकेस जर तुम्हाला प्रॉपर ॲडमिशन मेंटरिंग हवं असेल तर गुगल फॉर्मची लिंक चेक करा. गुगल फॉर्मची लिंकमध्ये व्यवस्थित सगळे डिटेल्स तुमच्याकडनं फिल करा, आणि ते फिल केल्यानंतर आपण कनेक्ट करूया आणि तुमच्या व्यवस्थित ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला मेंटरिंग करूया. विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू.